शेतकरी मित्रांसाठी आजची एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे। ही बातमी हवामान बदल आणि सरकारी निर्णयांच्या संदर्भात आहे, जी तुम्हाला पुढील काही दिवसांचे नियोजन करण्यासाठी नक्कीच मदत करेल। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या उन्हाचा कडाका वाढला असताना निसर्गाचा लहरीपणा पुन्हा एकदा समोर येतोय। हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी महत्त्वाचा इशारा दिला आहे। तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी काही मोठे निर्णय घेतले आहेत। सविस्तर माहिती खालीलप्रमाणे। राज्यातील अनेक भागात सध्या तापमानाचा पारा 40 ते 44 अंशाच्या वर गेला आहे। मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार 20 ते 22 एप्रिल दरम्यान महाराष्ट्र राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांसाठी सल्ला। ज्या शेतकऱ्यांचा शेतीमाल विशेषतः गहू, हरभरा किंवा उन्हाळी पिके उघड्यावर आहे, त्यांनी तो सुरक्षित ठिकाणी हलवावा। फळबागायतदारांनी देखील झाडांना आधार देण्याची तयारी ठेवावी, कारण वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। या अंतर्गत 2 लाख रुपयांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत कर्ज घेतले आहे ते या योजनेसाठी पात्र ठरतील। जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करतात त्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले जाणार आहे, ज्यासाठी ॲग्रोस्टॅक प्रणालीद्वारे शेतकरी ओळखपत्र म्हणजेच फार्मर आयडी तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे। केंद्र सरकारने 2026 व 27च्या हंगामासाठी रब्बी पिकांच्या हमी भावात वाढ केली आहे। गहू 2585 रुपये प्रति क्विंटल, 160 रुपयांची वाढ। हरभरा 5875 रुपये प्रति क्विंटल, 225 रुपयांची वाढ। मोहरी 6200 रुपये प्रति क्विंटल, 250 रुपयांची वाढ। यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळण्यास मदत होईल। हवामानाचा अंदाज घेऊनच कापणी किंवा मळणीची कामे करा। कर्जमाफीच्या लाभासाठी आपले आधार कार्ड बँकशी लिंक असल्याची खात्री करा। तसेच शेतीमालाची विक्री करताना शासनाच्या अधिकृत खरेदी केंद्रावर नोंदणी करा। मित्रांनो, निसर्ग आणि धोरणे दोन्ही बदलत आहे। सतर्क राहून आणि योग्य माहिती घेऊनच शेतीचे नियोजन करा। ही माहिती तुमच्या इतर शेतकरी बांधवांनाही शेअर करा, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही। शेती आणि शेतकऱ्यांच्या अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।